दिन का पहला राउंड शुरू होने जा रहा है। गेंदबाज है बॅट्समन्स नेम सचिन इलेव्हनचा जर कोणी 12वा खेळाडू असेल तर त्यांनी कृपया येथे यायचं आहे. अनिकेत आणि आदित्य. आदित्य आणि सचिन. तसाच राईटच्या मोरदोड विकेट मारा करण्यासाठी गरीब नावाच्या वतीने पहिलं षटक घेऊन येते तो आहे हुझैफा शौकत बुरोणकर. पाहूया या खेळपट्टीवर त्याला भरपूर अनुभव आहे. जवळजवळ 5-6 वर्ष या खेळपट्टीवरशी त्याचा निगडीत संबंध असल्यामुळे त्याच्या हातातून कसे चेंडू निसटतात. दरम्यान पंच आमच्या दिशेने खून करतायत. सामन्याला सुरुवात होते. पहिला चेंडू पहिल्या दिवसातला चांगला चेंडू टाकला होता. उचली घेणारा चेंडू आणि पंचांनी स्वेअरची घोषणा केली. अतिरिक्त धावसंख्याने संघाचं खातं उघडते. धावसंख्या आहे ती आता मात्र 1. या षटकातला पहिला चेंडू म्हणता येईल. चांगला चेंडू होता. चेंडू खेळायचा होता. आतमध्ये आला आणि चेंडू सरळ गेला तो यष्टीरक्षकच्या हातात. यष्टीरक्षक तेवढा दच्चन होता आणि एक धाव सहज अशी पाईच्या स्वरूपात पूर्ण केलेली आहे. हुझैफाचा या षटकातला दुसरा चेंडू तिसरा चेंडू म्हणता येईल. अगोदर पहिला चेंडू टाकला होता तो मात्र स्वेअर होता. दुसरा चेंडू हो चांगला चेंडू पॅडवर जाताना जोरदार अपील होते पंचांकडे. मात्र पंच त्या दादला काही प्रतिसाद देत नाहीये. दरम्यान एक धाव सहज अशी पूर्ण केलेली आहे. एक धावसंख्येने धावसंख्या वाढवण्याचा प्रयत्न करते तो सचिन 11. बूंद बूंद से समंदर बनता है. देखना होगा इस बूंद बूंद से कितना समंदर वो गहरा कर लेते हैं. हुज़ैफा की इस बार फुल टॉस गेंद थी. गेंद को खेला मिड विकेट की दिशा में. कैच हो सकता था. खिलाड़ी थोड़े दूर रहे. एक रन आसानी के साथ पूरा कर लिया. दूसरे रन के लिए भी आसानी के साथ पूरा कर लिया. थोड़ा सा फील्डर से फंबल होता हुआ और इस भी 2 रन आसानी के साथ अनिकेत ने पूरे कर लिए. आदित्य ने पूरे कर लिए. इस 2 रन के साथ टीम का बढ़ता हुआ स्कोर 5. जी शुरुआत तो अच्छी की है सचिन 11 ने. इस बार फिर से एक मर्तबा इस पर भटकी हुई गेंद ऑफ स्टंप के बाहर जाती हुई अंपायर ने इसे वाइट करार दिया. इस मैच को खिलाने वाले जो अंपायर है मकबूल बुरोणकर और जलील बुरोणकर. जी हाँ जितनी तारीफ की जाए इन अंपायरों की कम है. कितना 5 दिन तक यहाँ खड़ा रहना पड़ता है. धूप में तपतपी हुई धूप में खड़ा रहकर अंपायरिंग करनी हुई. पूरी निगाहें पूरा हर वक्त एक सेकंड उनके लिए इंपॉर्टेंट होता है. पूरी चुस्त फुर्त से यहाँ पर ग्राउंड में मौजूद होते हैं. इस बार फिर से एक मर्तबा गेंद को खेला है शॉर्ट कवर की दिशा में. यहाँ रनआउट हो सकते हैं और रनआउट के रूप में पहला धक्का बैठा हुआ सचिन 11 को. डीजे फलंदाज बाद झालाय. आदित्य त्याच्या जागी घेण्यासाठी नवीन फलंदाज आलाय तो निषाद. चांगला फुलटा चेंडू होता. चेंडू खेळलाय तो कव्हरच्या दिशेने आणि 2 धावा सहज अशा पूर्ण केलेल्या आहेत. दरम्यान आणि पंचांनी नो बॉल सुद्धा घोषित केलेला आहे. काहीसा महागडा षटक ठरतोय तो पहिला हुझैफच्या वतीने. एक फुलटा चेंडू होता. आता मात्र नक्कीच फ्री हिट असणार. उघडे डोळे बघा नीट. मैदानात आहे फ्री हिट. पाहूया या फ्री हिट मध्ये निशांत कशी फलंदाजी करतोय. कारण त्याला इथं पूर्ण स्वतंत्र आहे फटका मारण्याचा. आणि आता मात्र पुन्हा एकदा चेंडू टोळवायचा होता. पुन्हा एकदा स्वेअरची घोषणा. काहीसा महागडा ठरते षटक. या षटकात अद्याप 3 स्वेअरचे चेंडू मारे झालेले आहेत आणि 1 नो बॉल. एकूण एकत्रित करेल तर 4 अतिरिक्त की धावसंख्या गोलंदाजाच्या हातातून घडलेली आहे. दरम्यान या षटकातला पुढचा चेंडू हुझैफचा. पुन्हा एकदा पॅडवर आदळतोय. जोरदार अपील होते. मात्र तेवढा काय पंचांकडे दाद होत नाही. पंच त्याला दादला फेटाळतायत आणि एक धाव सहज पूर्ण करतात. एक धावसंख्येत मात्र आता बदल होते.
धावसंख्या ती आता माता 1-1 आणि 1 गडी बाद 11 वर 1. प्रथमच या सामन्यात सचिन सामोरा जाईल तो हुझेफला. ओहो! चेंडू टोळवायचा होता. बॅटच्या पट्ट्यातून निसटला. यष्टीरक्षक सुद्धा चूक करतोय. एक धाव ही नक्कीच त्यांनी दरम्यान षटक संपते. एक षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या ती आता मात्र 12, 1 गडी बाद. बूंद-बूंद से समंदर बनता है. मजर हे कुठं असतील तर त्यांनी शरीफबाईंकडे संपर्क साधायचा आहे. मजर. दुसरं षटक घेऊन आलाय तो राफित. एक चांगला गोलंदाज आहे गरीब नवाजचा. आहा चांगला चेंडू चेंडू सरळ जातोय तो क्षेत्ररक्षणाच्या हातात. मी म्हटलं होतं की चांगला गोलंदाज आहे. पहिल्या आलेले त्याच्याबद्दल आम्ही धन्यवाद. अशफाक इब्राहिम बुरोणकर थँक्यू. राफित पहिला चेंडूवर पहिला गडी बाद केल्यानंतर नवीन फलंदाज गेलाय तो अजिंक्य. आता मात्र राऊंड विकेट मारा करण्याचा त्यांनी विचार केलेला आहे. पाहूया कशी गोलंदाजी करतोय. पंचांना क्रॉस करून स्टँडवर येऊन आता मात्र चांगला चेंडू होता. यष्टीरक्षक तेवढा दक्ष नाही. यष्टीरक्षकच्या हातातून चेंडू निसटतायत. यष्टीरक्षक आहे तो तौफिक बुरोणकर. तौफिक आतिफ अशफाक बुरोणकर यांच्याकडून 3,000 रुपये आले आहेत. माफ करा नावात गडबड झाली होती. आता मात्र नाव दुरुस्त करतोय. आतिफ अशफाक बुरोणकर 3,000 रुपये दिलेले आहेत मंडळाला. त्यांचा आम्ही धन्यवाद करतोय. थँक्यू. दरम्यान इथं एक धाव सहज अशी चोरटी पूर्ण केली आणि एक चोरटी धावाने धावसंख्या मात्र बदल होते. धावसंख्या होती ती आता मात्र 13. पहिले षटक संपलं होतं. धावसंख्या होती ती 12. काहीसा महागडा ठरला होता तो हुझेफ. एक गडी बाद झाला होता पहिल्या षटकात तो धावबादच्या पद्धतीत. राफितनी पहिलाच गडी बाद केला होता आपल्या पहिल्या चेंडूवर. मकसूद स्वतः कर्णधाराने झेर घेतला होता. पुन्हा एकदा चांगला चेंडू कट केलाय. थर्डमॅनच्या दिशेने येतोय आणि एक धाव सहज मिळणार आहे. या एक धावसंख्येने धावसंख्येत मात्र बदल होते. धावसंख्या होती ती 14. राफित हा गरीब नावाचा एक चांगला चेंडू आहे. गोलंदाज आहे. त्यांनी पहिल्या चेंडूवर गडी बाद केला होता. त्यांनी दाखवून दिली होती की माझ्या ज्या हातामध्ये किती जादू आहे. पाहूया याच्या पुढे तो कशी गोलंदाजी करतोय. कर्णधार त्याला दुसरे षटक टाकण्यास भाग पडतोय का या पद्धतीची गोलंदाजी करताय हे मात्र पाहायला लागेल. ओहो! राफिदचा काहीसा बाहेर जाणारा चेंडू स्विंग करण्याचा होता. लेग स्पिन केला होता. स्लो डिलिव्हरी टाकण्याचा प्रयत्न होता आणि पण चेंडू मात्र पंचांनी स्क्वेअरची घोषणा केलेली आहे. अतिरिक्त धावसंख्येत भर होते. संघाच्या धावसंख्येत बदल होते. संघाची धावसंख्या आहे ती मात्र आता 15. 2 बाद 15. याच्यानंतर होणारा सामना MCC मुरुड वर्सेस गरीब नवाज पी. जे ते खेळाडू MCC संघ आलेला आहे त्याचा आम्ही इथं धन्यवाद करतोय. दरम्यान एक धाव सहज पूर्ण केलेली आहे. एक धावसंख्येने धावसंख्येत मात्र बदल होते. धावसंख्या होती ती मात्र आता 16. 2 बाद 16. गरीब नवाजचा हा एक मोठा संघ आहे जो मैदानात जिंकण्याच्या दृष्टीने तो उचलला आहे. आता मात्र चेंडू पुल केला आहे तो स्क्वेअर लेगच्या दिशेने आणि 2 धावा सहज पूर्ण केलेले आहेत. फेक येते तिथपर्यंत 2 धावा सहज पूर्ण केलेल्या आहेत. काहीसा जो फिल्डिंगचा क्षेत्र आहे तो मात्र गरीब नवाजचा इथं कमतर असा मला दिसतोय. कारण नक्कीच जी धावा जमवल्या गेलेली आहेत सचिन 11 कडून ती एकेरी आणि दुहेरीच्या एकही मोठा फटका आला नाहीये. आणि आमचे अध्यक्ष बरकत बुरोणकर आले त्यांचा आम्ही धन्यवाद करतोय. त्यांनी पाहिले की गरीब नवाज क्रिकेट संघ खेळतोय आणि ते कुठेही होते. मला वाटतं कामावर जाण्याचा प्रयत्न होता आणि त्यांनी तो प्रयत्न आपला जो जाण्याचा विचार होता तो बदलला आणि ते सरळ पॅव्हलियनमध्ये आलेले आहेत. त्यांचा आम्ही धन्यवाद करतोय.
दरम्यान षटक संपते. 2 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या आहे ती मात्र 18. जवळजवळ 9च्या सरासरीने धावा जमवण्याचा प्रयत्न केला होता. पहिल्या षटकात 12 तर दुसऱ्या षटकात 6 धावा आलेत. आता स्वतः कर्णधार मकसूद बुरोणकर हा गोलंदाजीसाठी आलाय. एक धाव सहज पूर्ण केले त्याच्या पहिल्या चेंडूवर. दुसरी धाव घेण्याची होती ती मात्र तेवढाच अल्तमश तिथं दच्च होता. त्यांनी 2 धावा होत्या तिथे एकच धाव घेण्यास भाग पडले फलंदाजाला. पुन्हा एकदा आता मात्र चांगला चेंडू होता. चेंडू खेळलाय तो थर्ड मॅनच्या दिशेने. चांगली गोलंदाजी करतोय. उचली घेणारा गोलंदाजी करतोय. मला वाटतं तिथं जर स्लिप लावला तर नक्कीच फलंदाजाला तो जाल्यात पकडू शकतोय. मकसूदचा या षटकातला तिसरा चेंडू. पुन्हा एकदा उचली घेणारा चेंडू. आता मात्र नक्कीच चकमा देतोय तो फलंदाजाला. फलंदाजाला कळत नाहीये की कशा पद्धतीने गोलंदाजी करतोय तो मकसूद. पहिला चेंडू टाकला होता तेव्हा त्याचा वेग जवळजवळ 130 असावा. त्याच्यानंतर हा तिसरा चेंडू टाकला त्याचा मात्र वेग 90 किमी असावा. त्याच्यामुळे फलंदाजाला त्यांनी चकमा देण्यास यशस्वी झालाय. पुन्हा एकदा चांगला चेंडू. आता मात्र यॉर्क करण्याचा प्रयत्न केला होता. सरळ यष्टिरेखाच्या हातात सुरेख असं गोलंदाजी करतोय तो मकसूद. एक चांगला गोलंदाज आहे. जवळजवळ 25-30 वर्ष त्याला अनुभव आहे या खेळपट्टीचा आणि तो पुऱ्या दापोली तालुक्यामध्ये नावाजलेला खेळाडू आहे मकसूद बुरोणकर. कशी गोलंदाजी करतो. या षटकातला पुढचा चेंडू. पुन्हा एकदा आणि सरळ फलंदाज बाद होतोय. रुबाब या मैदानावर कसा चालतोय तो मकसूद. एक चांगला गोलंदाज आहे. मी अगोदरच म्हटलं की तो त्याचा जो व्हेरिएशन आहे गोलंदाजीमध्ये त्याच्यामुळे फलंदाजाला त्यांनी जखडून ठेवलेला आहे. पुन्हा एकदा चांगला चेंडू. आता मात्र डावीश्रीच्या बाहेर जाणारा चेंडू. एक धाव सहज पूर्ण केलेली. दरम्यान पंचांनी सुद्धा स्क्वेअरची घोषणा केलेली आहे. धावबाद होऊ शकते काय पाहायचं इथं इथं आणि 2 धाव सहज पूर्ण केलेली आहेत. अशा 3 धावा इथं पूर्ण झालेल्या आहेत. एक वाईट आणि 2 बाईटच्या स्वरूपात. पुन्हा एकदा बॅटची कड घेऊन गेलाय तो फाईन लेगच्या दिशेने. एक धाव सहज पूर्ण केलेली आहे. दरम्यान षटक संपते. 3 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या ती आता मात्र 24. 3 बाद 24. पहिलं षटक संपलं होतं तेव्हा धावसंख्या होती 12. काहीसा महागडा षटक टळला होता तो उजेफचा. त्याच्यानंतर राफीतने चांगलं षटक टाकलं होतं. त्याच्यामध्ये 6 रन खर्ची केल्या होत्या आणि एक गडी बाद केला होता. त्याच्यानंतर स्वतः कर्णधार आला होता मकसूद बुरोणकर. त्याने सुद्धा 6 धावा खर्ची घातल्यात आणि एक गडी बाद केला. अद्याप जी परिस्थिती आहे 3 षटकाच्या समाप्तीनंतर ती आहे मात्र 3 बाद 24. नवीन गोलंदाज आला आहे सौद बुरोणकर. 20-25 पावलांचा रनअप घेऊन येतोय हुसेनपुरा कब्रस्तान येन करून. पहिला चेंडू फुल टॉस आहे. बॅटवर चेंडू मिड विकेटच्या दिशेने गेला. झेल होऊ शकते काय पाहायचं आहे आणि बहुधा हा चेंडू सीमा पार होणार आहे आणि चौकार. एक पहिला चेंडू खराब चेंडू होता त्याचा पूर्णपणे समाचार घेतलाय. आपला दम दाखवून दिलाय. चौथचा या षटकातला पुढचा चेंडू चांगला चेंडू होता. आता मात्र चेंडू थोडासा उजव्या एसटीच्या बाहेर ठेवला होता आणि सरळ गेला तो एसटीच्या हातात. चांगली फलंदाजी करतोय तन्मय. त्याने आपला दम दाखवून दिला या मैदानात. एक चौकार ठोकला होता. काहीसं खराब क्षेत्ररक्षण होतंय तो गरीब नावाच्या क्षेत्ररक्षणाकडून. हॅलो हॅलो माईक टेस्ट. पुन्हा एकदा चेंडू टोळलाय. आता मात्र मिड विकेटच्या दिशेने गेलाय. खेळाडू खाली आणि झेल होऊ शकते आणि सुरेख झेल घेतलाय तो अरफातने. माईक चेक.
राऊतनी पहिल्या षटकात चौका गेल्यानंतर अद्याप त्याने जे 3 चेंडू टाकले त्याच्यामध्ये एक गडी बाद केल्याने चांगली गोलंदाजी करतोय. आपल्या स्ट्राईकवरच्या असलेल्या फलंदाजाला की कशा पद्धती फलंदाजी करावी पाहिजे, आपल्याला कशी धावा जमवली पाहिजेत आपल्याला, कारण धावसंख्या ती मात्र आता 33. शेवटचं षटक चालू आहे. पुन्हा एकदा चेंडू टोलवला आहे तो मिडॉनच्या दिशेने. एक धाव सहज पूर्ण केलेली आहे. दुसरी धाव घ्यायची आहे. खेळाडू येते, फील्ड करतोय, थ्रो करतोय. दरम्यान 2 धावा सहज पूर्ण केलेल्या आहेत आणि या 2 धावसंख्येने धावसंख्येत बदल होते. धावसंख्या होती ती आता मात्र 4 बाद 35. या षटकातला बहुधा हा चौथा चेंडू. चेंडू खेळलाय, हवेत आहे, झेल होऊ शकणार नाहीये कारण लो मॅन्स मध्ये चेंडू पडतोय. एक धाव सहज पूर्ण केलेली आहे. दुसरी धाव मात्र घेता येत नाही फलंदाजाला. त्याचा सहकार्य दुसरा त्याला साथ देत नाही. दरम्यान एकच धावाने दोन्ही फलंदाज संतुष्ट होत आहेत आणि एक धावसंख्येने धावसंख्येत मात्र आता बदल होते. धावसंख्येत तीव्रता आता मात्र 36. हो हो, चांगला चेंडू आणि यष्टी चित होतोय तो फलंदाज. पुढे जाऊन सरसावून मारण्याचा प्रयत्न होता त्याचा. गोलंदाजाच्या डोक्यावरून मात्र त्याला चकमा दिलाय गोलंदाजाने. आणि 2 धावा सहज वसूल होणार आहेत आणि या 2 धावसंख्येत आता मात्र बदललं ते 5 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या आहे ती मात्र 38. वर्सेस गरीब नवाज. दोन्ही संघाच्या कर्णधाराला नम्र विनंती की त्याने इथे येऊन
आपलं फोटोशूट करून घ्यायचं आहे. प्लीज गरीब नवाज आणि MCC मुरुड. MCC मुरुड आणि प्लीज पॅव्हलियनमध्ये यायचं आणि फोटोशूट करून घ्यायचं आहे. आणि जी टुर्नामेंटची जी काही फॉर्मॅलिटी असते ती पूर्ण करून घ्यायचं आहे आणि लगेच सामना खेळवला जाईल. कारण अडतीस धावत 39 धावाचं लक्ष घेऊन गरीब नवाजचा संघ मैदानात जातोय. पाहूया फलंदाज कशा पद्धतीने फलंदाजी करतायत. MCC मुरुडचा संघ जर असा उपस्थित असेल तर त्यांनी तिथं फोटोशूट करून घ्यायचं आहे प्लीज. तिथे टॉस का बॉस आहे तिथे उभं राहायचं आणि फोटोशूट करून घ्यायचं आहे आपला. जे इथं प्रत्येक संघ येतात त्याचा आम्ही फोटोशूट करून घेतो कारण ती एक मेमोरी असते आणि ती आमच्या गरीब नवाजच्या ह्याच्यामध्ये मेमोरी फिट करून ठेवतो. कुठल्या वर्षी कुठला खेळाडू इथे आला आणि खेळून गेला. जुनेद ऐनरकर हे जर कुठे असतील तर त्यांनी पॅव्हलियनमध्ये यायचं आहे. जुनेद ऐनरकर सामन्याला सुरुवात आहे. याच्यानंतर जे सामना खेळवला जाणार आहे प्लीज जे अल्तमश आणि फरहान. गोलंदाजाचं नाव पारस. संघाच्या वतीने पहिलं षटक स्वतःच्या वतीने सुद्धा पहिलं षटक घेऊन येतो. तो पारस राईट आर्म राऊंड विकेट मारा करण्याचा प्रयत्न करतोय. तो अल्तमशला प्रथमच सामोरा जातो. अल्तमश या सामन्यात पहिला चेंडू खेळलाय तो कव्हरच्या दिशेने आणि 2 धावा सहज पूर्ण केल्या. दिमागदार शॉट खेळला होता. चांगला फटका होता बॅटमधून निघालेला अल्तमशचा. पाहिलंय की टार्गेट काही मोठा आहे नाही मात्र टार्गेट छोटा असला तरी तो पूर्ण करणारा फलंदाजाला त्याची जबाबदारी असते आणि त्या जबाबदारीला त्याला सामोरा जावा लागतो. आयुषचा या षटकातला दुसरा चेंडू अल्तमशला फुल टॉस चेंडू टोळवलाय मिड विकेटच्या दिशेने. सीमा पार होते काय पाहायचं आहे. सीमा पार होत नाहीये. चेंडू जाते तो सरळ क्षेत्ररक्षक हातात आणि पहिला गडी बाद होते तो अल्तमशच्या स्वरूपात गरीब नवाजचा. एक मोठा धक्का लागतोय तो अल्तमशचा. फुल टॉस चेंडू होता आणि चेंडू हा पहिल्या षटकात बाहेर झाल्याची
जास्त अपेक्षा फलंदाजांनी करावी नाही. चेंडू चांगल्या पद्धतीने खेळून काढला असता जर जमिनीलगत तर नक्कीच चौकार सुद्धा मिळवता आला असता. मात्र चेंडू फसतोय आणि सरळ जातोय तो. दुसऱ्या चेंडूवर फलंदाज बाद झालाय तो अल्तमासच्या स्वरूपात. एक चांगला फलंदाज आहे, नावाजलेला फलंदाज होता अल्तमास. मात्र पहिल्या चेंडूवर 2 धावा घेतल्यानंतर एक फुलटा चेंडू भेटला होता. फलंदाजांनी त्याला थोडीशी संधी दिली होती फटका मारण्याची, त्याच्यामध्ये त्यांनी चूक केलेली. पुन्हा एकदा चांगला चेंडू खेळायचा होता तो कव्हरच्या दिशेने आणि चेंडू सरळ गेलाय तो यशरेखाच्या हातात. एक सोपा झेल होऊ शकला होता, बॅटची कड घेऊन गेला होता चेंडू तो यशरेखाच्या हातात. काहीसा दबावाखाली आलाय तो बहुधा गरीब नवाजचा संघ. त्या दबावातून कसे 2 फलंदाज गरीब नवाजच्या संघाला बाहेर काढतात हे मात्र पाहायला लागेल. फरहान एक चांगला खेळाडू आहे, चांगला अनुभव आहे त्याच्याकडे, 20-25 वर्षाचा. त्याचा या अनुभव किती साथ देतोय चांगला. पुन्हा एकदा चांगला चेंडू खेळायचा आहे पुन्हा एकदा त्याच पद्धतीने. पुन्हा एकदा निसटतोय आणि चेंडू जातोय तो यशरेखाच्या हातात. आयुष चांगली गोलंदाजी करते. आता त्याने 3 चेंडू टाकलेत, 4 चेंडू टाकलेत, 2 धावा खर्ची घातलेत आणि एक गडीबाज सुद्धा चालाय. साहिलला त्यांनी जकडून ठेवलेलं आहे. पुन्हा एकदा साहिल आता मात्र चांगला फटका खेळलाय, अगदी क्रिकेटच्या पुस्तकातला फटका खेळलाय. कव्हरच्या दिशेने हलकेच त्यांनी पुश केलाय आणि एक धाव वसूल केलेली आहे. म्हणजे म्हणतात ना, पुश करा आणि खुश राहा. एक धावसंख्येने धावा जमवण्याचा प्रयत्न केला जातो तो गरीब नवाजच्या वतीने. फोटोशूट करून घेतेत MCC मुरुडचा संघ. आयुषचा पुन्हा एकदा चेंडू खेळलाय कव्हरच्या दिशेने, एक धाव सहज वसूल केलेली आहे. दुसरी धाव घ्यायची आहे आणि 2 धावा सुद्धा सहज अशा पूर्ण केलेल्या आहेत त्या फरहान आणि साहिलनी. दरम्यान षटक संपतंय. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या आहे ती आता मात्र 5-1 पहिला गडीच बाद झाला होता अल्तमाच्या स्वरूपात वैयक्तिक 2 या धावसंख्यावर. त्याला चेंडू टोळवायचा होता मात्र सीमा पार चेंडू होऊ शकला नाही आणि झेल बाद झाला होता तो मिड विकेटच्या दिशेने. एक सोपा झेल घेतला होता तो मिड विकेटच्या खेळाडूने आणि त्याला तंबूचा रास्ता दाखवला होता अल्तमसला. त्याची जागा घेण्यासाठी गेलेला आहे साहिल. काहीसा अडचणीत सापडलाय असं दिसतोय तो. मात्र त्याने जो फटका मारला होता त्याच्यानंतरचा तो सुरेख फटका होता, अगदी क्रिकेटच्या पुस्तकातला फटका नक्कीच म्हणता येईल आणि एक धाव सहज अशी पूर्ण केली होती. गरीब नवाज बीचे कर्णधार हे जर कुठे असतील तर त्याने पॅव्हलियन मध्ये यायचं आहे. टॉस होणार आहे, प्लीज टॉस केला जाणार आहे, याच्यानंतर लगेचच सामना खेळवला जाईल. नवीन गोलंदाज आलाय सचिन, स्वतः कर्णधार आहे सचिन 11चा. साहिल सचिनचा पहिला चेंडू खेळण्यासाठी सज्ज होतोय आणि सरळ फटका खेळलाय आणि बहुधा सीमा पार होणार. षटकार, वाघाची दहाड, उत्तुंग षटकार, चेंडू सीमा पार. या बेहतरीन शॉट था साहिल के बल्ले से निकला हुआ. चांगली फलंदाजी करतोय साहिल. अगदी जब पहिला चेंडू त्याच्या पाल्यात होता तेव्हा त्यांनी सरळ गोलंदाजाच्या डोक्यावरून षटकार खेचला. त्याच्यानंतर पाहिला की चेंडू थोडासा मागे पडतोय आणि त्यांनी जमिनीलगत सरळ केलाय मिड ऑनच्या दिशेने. एक धाव सहज पूर्ण केली. आता मात्र फरहान खेळण्यासाठी सज्ज होते. पुन्हा एकदा फरहान एक चांगला फलंदाज आहे. स्वतःच्या मनावर ताबा असणे
एकदम गरजेचं असतं, कारण त्याच्यामधूनच आपल्याला सिंगेरी आणि दुहेरी धावा जमवता येतात. चांगला चेंडू होता, चेंडू टोळवलाय तो मिडॉनच्या दिशेने, जमिनीलगतच शॉट खेळतो. चांगला फलंदाज आहे. मी अगोदर म्हटलं होतं की चांगला फलंदाज आहे, अगदी क्रिकेटच्या पुस्तकातला शॉट खेळतो. तर आपण पाहिलंच असेल की त्याने अद्याप जे शॉट खेळलेले आहेत ते कशा पद्धतीचे शॉट खेळलेले आहेत. एक षटकार सुद्धा घेतलाय. जेव्हा गरज असते तेव्हाच आपला तो मोठे फटके मारण्यास भाग पडतो स्वतःला. स्कोर आहे आता मात्र आहे तो 14. एक बाद 14. फरहान खेळण्यासाठी सज्ज होते. कलाईचा वापर करून चेंडू मोडलाय तो स्क्वेअर लेगच्या दिशेने आणि 2 धावा सहज पूर्ण केल्या. जिथे एक धाव होऊ शकली असती तिथे 2 धाव पूर्ण केलेल्या आहेत त्या फरहानने. 16. दुसरं षटक चालू असताना धावसंख्या ती आता मात्र 16. या षटकातला बहुधा हा शेवटचा चेंडू हुसेनपुरा कब्रस्तान एंड करून मारा करतोय तो स्वतः कर्णधार सचिन. शॉर्ट पिच डिलिव्हरी, चेंडू कट करायचा होता तो पॉईंटच्या दिशेने, बॅटच्या पट्ट्यातून निसटतोय, सरळ जातात. दरम्यान षटक संपते. 2 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या ती आता मात्र 1 बाद 16. तन्मय चांगला फलंदाज आहे. फलंदाजी केली होती. त्याने एक चौकार सुद्धा ठोकला होता. तोच तन्मय पुन्हा एकदा आता मात्र गोलंदाजीच्या रेषेवर आलाय आणि आपल्या गोलंदाजाच्या माध्यमातून कसा प्रदर्शन करतोय हे मात्र पाहायला लागते. तन्मय पुन्हा एकदा राऊंड विकेट मारा करण्यासाठी गोलंदाज सज्ज होतोय. तो साहिलच्या समोर एक चांगला फलंदाज आहे. साहिल कशा पद्धतीने फलंदाजी करतोय हे मात्र आपल्याला इथे या मैदानात दिसत आहे. पुन्हा एकदा फुलटॉस चेंडू होता. चेंडू खेळला मिड विकेटच्या दिशेने आणि हा सीमा पार होते काय पाहायला लागेल आणि नक्की चेंडू सीमा पार होणार आहे. चौकार, आर पार सीमा पार, चौकार. चांगली फलंदाजी करतोय तो साहिल. जेव्हा खराब चेंडू असतो त्याचा भरपूर समाचार सुद्धा घेतो. त्यांनी एक षटकार आणि एक चौकार ठोकलेला. आपल्या वैयक्तिक 13 धावसंख्येवर 7 चेंडूत पुन्हा एकदा चेंडू टोळवलाय. पुन्हा एकदा बाहेर जातोय काय पाहायला लागेल. न सूरत देखता है न मुहूर्त देखता है, ये खिलाड़ी तो टीम की अपनी जरूरत देखता है. साहिलच्या बॅटमधून निघालेला हा तन्मयच्या गोलंदाजीवर एक चौकार सुद्धा ठोकलाय. वैयक्तिक 8 चेंडूत 19 धावावर खेळतोय. 2 षटकार आणि एक चौकाराच्या साहाय्याने. पुन्हा एकदा हा चेंडू आता चांगला फटका केलाय. पॉईंटच्या दिशेने कट केलाय. एक धाव सहज मिळणार आहे. हेच असतं क्रिकेट की एक मोठा फटका मारल्यानंतर एक चोरटी धाव पूर्ण करा आणि गोलंदाजाच्या वरती दबाव आणून ठेवा. धावसंख्या ती आता मात्र 27. 1 बाद 27. आता सामोरा जाईल तो फरहान. बॅटची कड घेऊन आलाय तो थर्डमॅनच्या दिशेने. एक धाव सहज पूर्ण केली. दुसरी धाव घ्यायची आहे आणि 2 धावा सुद्धा सहज पूर्ण केलेल्या त्या फरहान आणि साईन. चांगली रनिंग बिटवीन द विकेट आहे. संसारामध्ये एक चांगला संसार चालवायचा असेल तर नवरा बायकोच्या मध्ये चांगली समज असली पाहिजे. तशी एक चांगली धाव छोटी धाव पूर्ण करायची असेल तर 2 फलंदाजामध्ये त्याचा तालमेल असलेला
अगदी आपल्याला इथे पाहायला मिळतोय तो फरहान आणि साहिलच्या मार्फत. दरम्यान या षटकातला हा चेंडू निर्धाव स्वरूपाचा चांगला चेंडू होता, काहीसा खाली राहिला आणि फलंदाला चकून गेला तो यशच्या स्वतः कर्णधार सचिनच्या हातात. धावसंख्या ती आता मात्र 29, 1-29. त्यामुळे या षटकातला पुढचा चेंडू खेळला आणि हा चेंडू नक्कीच सीमा पार होणार आहे. सुरेख फटका, षटकार. गरीब नवाजच्या वतीने आलेला हा तिसरा षटकार, फरांच्या बॅटमधून निघालेला हा पहिला षटकार. जीत 12 चेंडू 4 धावाची गरज आहे. चांगली फलंदाजी केली आहे. अजिंक्य साहिल चांगली फलंदाजी करतोय, 2 षटकाराच्या साहाय्याने आणि 1 चौकार ठोकलाय. वैयक्तिक 20 या धावसंख्येवर 9 चेंडू तर 7 चेंडूचा समाचार घेतलाय तो फरांनी. 1 षटकाराच्या साहाय्याने खेळतोय तो 13 या धावसंख्येवर. अजिंक्य सचिन 11च्या जे गोलंदाज आहेत त्यांना राऊंड विकेट मारा करण्यास भरपूर आनंद येतोय आणि चौथा गोलंदाज तो सुद्धा राऊंड विकेट मारा करतोय. अजिंक्य पहिला चेंडू पुन्हा एकदा बॅटच्या पट्ट्यातून निसटतोय. आता मात्र चकमा देण्यास भाग पडलाय तो साहिलला. साहिलला चेंडू समजत नाहीये. हो, पुन्हा एकदा चांगला चेंडू होता. आता मात्र उजव्याशीच्या खूप बाहेर जाणारा चेंडू. पंचाने स्वेअरची घोषणा केली. अतिरिक्त धावसंख्येत भर होते, संघाच्या धावसंख्येत बदल होते. संघाची धावसंख्या आता मात्र 37. 11 चेंडू 2 धावाची गरज. पाहूया एक उत्तुंग षटकार खेचतोय आणि सामना जिंकवतोय काय फरहान. चांगला चेंडू होता, तेवढाच मात्र त्याला चांगला सन्मान सुद्धा दिलाय फलंदाजाने. फलंदाज दाखवते की मी किती फलंदाजी करण्यास परिपक्व आहे. पुन्हा एकदा चेंडू टोळला आहे, जाते तो हवेत आणि झेल होऊ शकतो काय बाहेरचा आणि झेल बाद होणार. नक्की चांगली फलंदाज फील्ड क्षेत्ररक्षण आहे ते सचिन 11चं. मोडो कलाईया कलाईच्या सहाऱ्याने चेंडू मोडण्याचा प्रयत्न केलेला होता, मात्र चेंडू फसला आणि सरळ गेला तो आणि चेंडू टोळवलाय. चेंडू जातोय काय सीमा पार पाहायचा आहे आणि बहुधा हा चौकार होणार. अरफातनी पहिला चेंडू चौकार ठोकलाय आणि